बाळासाहेबांवरून आरोप करणाऱ्या रामदास कदमांना कोर्टात खेचणार. ठाकरेंच्या शिवसेनेचा अनिल परबांचा इशारा. तर मुख्यमंत्र्यांकडे सीबीआय चौकशीची मागणी करणार. रामदास कदमांचा पलटवार. गद्दार आणि नमक हरामाला उत्तर देत नाही. रामदास कदमांनी बाळासाहेबांवरून केलेल्या आरोपांवर उद्धव ठाकरे यांची प्रतिक्रिया. तर उद्धव ठाकरेच नमक हराम, कदमांचा पलटवार. 1993 मध्ये रामदास कदमांच्या पत्नीने जाळून घेतलं की जाळलं, चौकशी करा. अनिल परबांचा कदमांवर घणाघात. तर पत्नीचा जीव मीच वाचवला, कदमांचं परबांना प्रत्युत्तर. बाहेरच्या लोकांना बेकायदा आणून मुंबईतल्या मतदारसंघांचा रंग बदलण्याचा उद्धव ठाकरेंचा डाव. एबीपी माझाच्या मुलाखतीत भाजपचे मुंबई अध्यक्ष अमित साटम यांचा सर्वात मोठा आरोप. मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत झालेल्या ओबीसी नेत्यांच्या बैठकीत भुजबळ आक्रमक. परवानगी न घेता हैदराबाद गॅझेटचा जीआर कसा काढला, भुजबळांचा सवाल. तर जीआर रद्द करण्याची ओबीसी नेत्यांची मागणी. गौतमीला उचलायचं की नाही, रिक्षाचालकाच्या अपघात प्रकरणी चंद्रकांत पाटलांचा थेट पोलीस उपायुक्तांना सवाल. रिक्षावाल्याची मुलगी धाय मोकलून रडू लागल्यानं फोन केला, नंतर स्पष्टीकरण. मुंबईसह कोकणाला शक्ती चक्रीवादळाचा इशारा. ताशी 45 ते 55 किलोमीटर वेगाने वारे वाहण्याचा अंदाज. उद्या मच्छीमारांना समुद्रात न जाण्याच्या सूचना. पिंजरा फेम ज्येष्ठ अभिनेत्री संध्या शांताराम यांचं निधन. नृत्यांमधून रसिकांच्या मनात संध्या यांचं वेगळं स्थान. वयाच्या 94व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास. दक्षिणेतलं ग्लॅमरस कपल रश्मिका मंदानाचा विजय देवरकोंडाशी साखरपुडा. फेब्रुवारीत लग्न होणार असल्याचं दक्षिणेकडच्या प्रसारमाध्यमांमधलं वृत्त. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडे मालिकेसाठी शुभमन गिल कर्णधार. रोहित शर्माऐवजी वनडेची सूत्र आता शुभमनच्या हाती. भविष्याच्या दृष्टीने बीसीसीआयचा मोठा निर्णय. ऋषभ शेट्टीच्या कांतारा चॅप्टर 1चा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ. पहिल्या 3च दिवसात केली 151 कोटींची कमाई. उद्या राष्ट्रपती भवनमध्ये स्पेशल स्क्रीनिंग होणार. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.